आपला जो बेलसर टोल नाका आजपासून यांनी चालू केलेला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्ही तो नॅशनल हायवेच्या माध्यमातून चालू केलेला आहे। तर सर्वच आजूबाजूच्या ज्या ग्रामपंचायती आहेत, बेलसर असेल, साकुर्डा असेल, तक्रारवाडी असेल, शिवरी असेल, खळद असेल, जेजुरी ग्रामीण, जेजुरी शहर असेल, खळद असेल, सासवड, आजूबाजूची जी काही 20 किलोमीटर परिसरातली गावं आहेत त्या सर्वच गावांच्या या ठिकाणी मागण्या आलेल्या आहेत की आम्ही स्थानिक रहिवासी असल्यामुळं आम्हाला तुम्ही टोल माफी द्यावी। परंतु हे लोक आधार कार्ड पाहत आहेत आणि गाडी सोडल्याचं समाधान फक्त ग्रामस्थांना देत आहेत। गाडी पुढे गेल्यानंतर 5 मिनिटांनी तो मेसेज येतोय की गाडी नंबरवरून ते स्कॅन केलं जात आहे, म्हणजे 100% नागरिकांची फसवणूक होते। तर आपण टोलचे जे आता इथे मॅनेजर आहेत त्यांना एक विनंती केलेली आहे सर्वांच्या वतीनं की तुम्ही एका बाजूचा फास्टॅग काढून टाका, एक जातानाचा आणि एक येतानाचा। त्यामुळं फायदा काय होईल की जे स्थानिक ग्रामस्थ आहेत त्यांचे तुम्ही कंपल्सरी आधार कार्ड बघा, जे ग्रामस्थ 20 किलोमीटरच्या आतले आहेत त्यांचे आधार कार्ड बघा। हवं तर आम्ही सर्वजण मिळून तुम्हाला त्या गावची नावं देतो, तुम्हाला गुगल मॅपिंगवरती ती नावं मिळणार आहेत, ती शोधा। त्यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ तुम्हाला मदत करू, पण एका बाजूचा आणि त्या जाणाऱ्याच्या एका बाजूचा आणि येताना एका बाजूचा कंप्लिटली तो फास्टॅग काढून ठेवावा आणि त्या पद्धतीनं रस्ता आत्तापासून त्वरित चालू करावा अशी आपली मागणी आहे। आणि जोपर्यंत हे होणार नाही तोपर्यंत हे आलेले हजारो ग्रामस्थ आहेत कुणीही हलणार नाही। मग आमच्यावरती कायदेशीर गुन्हे दाखल झाले तरी चालतील आणि तुम्ही मला जे आवेदन दिले ते मी शासना येण्याच्या याला मेल माझं नाव नितीन वाकडे आहे, मी इथे MAP इन्फ्रामध्ये मॅनेजर म्हणून काम करत आहे। हे तुम्ही मला आवेदन जे दिले आहे फ्रीसाठी हे तुमचे मी सर्व शासनाकडे पाठवतो, याच्याबद्दल चर्चा करतो की काय करायचं आहे त्यांच्यासाठी। सध्या आधार कार्डवरती साहेबांनी सांगितलं आहे की तुमच्यासाठी गाड्या सोडू आम्ही आधार कार्ड पाहून, बाकीचं जे काय असेल ते शासनाशी चर्चा करून आम्ही कळू तुम्हाला। जोपर्यंत चर्चा होत नाही तोपर्यंत हे बंद राहणार का? नाही, बंद नाही, चालूच राहणार। ऐका ना, आता ते आधार कार्डवरती सोडतायत असं जे त्यांनी सांगितलं साहेबांनी आता परत दिशाभूल करतायत। ते सांगतायत ते ऐका ना, एक मिनिट, ते काय सांगताय तर 2 मिनिटं, ते काय सांगताय आधार कार्डवरती आम्ही गाड्या सोडतोय, परंतु साहेब ती गाडी आधार कार्डवर सोडल्यानंतर ती गाडी स्कॅन होऊन पैसे कट होतात, ते पैसे तुम्ही कॅश मध्ये देणार आहे का? ते पैसे ऐका, ते पैसे तुम्ही परत देणार आहे का? तुम्ही आमची समजूत काढताय। त्यासाठीच आमचं म्हणणं आहे एका लेनचे कॅमेरे काढा, एका लेनचे कॅमेरे कम्प्लिटली काढा। त्यासाठी काय वेळ देणार आम्हाला? थांबतो ना मी, थांबतो, लगेच बोला, कुणाशी बोलायचंय ना व्हिडिओ कॉन्फरन्स घ्या। एक मिनिट, व्हिडिओ कॉन्फरन्स घ्या। आधार कार्डवर सोडतो म्हणताय बरोबर, पण गाडी स्कॅन झालं पैसे कट होतात ना, ते तुम्ही देणार आहे का? 3 गाड्या कट झाल्या। सांगा की जर तसं स्कॅन झालं तर त्याचे पैसे आम्ही रिटर्न करू। मला ते बोलावं लागेल।